सरळ रस्तो गेलो तो कशेडी टनेल, तर दोन्ही लेन चालू असत आणि हॉटेल अनुसायाच्या इकडे एक डायव्हर्जन असा आणि इकडून आपण जातो कशेडी घाटान. कधीच असं एवढा सामसूम बघितला नाही आणि रस्त्यावर पूर्ण सगळी खडी असा आणि इकडनं खालून आता आपण कशेडी घाटाचं दऱ्यांचं वगैरे व्ह्यू बघूया. हा अरे बघ इकडे या करतात डांबरीकरण करतात त्या काय पेवर वगैरे रोलर. टायर पंक्चर झालं तर आपण पुन्हा एकदा जॉईन झालं आपल्या नवीन टायमिंग परत मुंबई गोवा हायवे चेक करूया. कोकण रेल्वेचं ब्रिज इकडनं हे पण म्हणजे ट्रेन बघू पण भारी वाटतं आणि ज्यावेळी आपण ट्रेनने प्रवास करतो तेव्हा ह्यो रस्तो बघू पण भारी वाटतं. नमस्कार मंडळी, आपण आता प्रवास करतो मुंबई गोवा हायवे. आज असा तारीख 19 एप्रिल आणि आपण पळसपे फाट्यापर्यंत जाणार असाव आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कणकवलीपासून अगदी खेडपर्यंत रोडचे अपडेट घेतलेले आणि ह्या भागात आपण अपडेट घेणार आहोत. पुढे आहेत ना ते लेफ्टला हो लेफ्टलाच ठेव. तर या भागात आपण अपडेट घेणार आहोत खेड कशेडी घाट. आपण कशेडी टनेलने जाणार नाही हो. कशेडी टनेलचे आता दोन्ही जे टनेल असतात ते पूर्ण ओपन केलं नाही असं, त्यामुळे तिकडून आता सगळा ट्रॅफिक सुरू असा. आपण एक वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहोत कशेडी घाटाचो. भरपूर दिवस भरपूर दिवस आपण प्रवास केलो नव्हतो कशेडी घाटातून, कारण कशेडी घाटाची एक वेगळीच मजा असा, एक वेगळंच फील असा त्या रोडने प्रवास करूचो. तर आता तिकडची रोड कंडिशन कशी आहे, गाडी येतात की नाही, कशी काय परिस्थिती आहे ती आपण बघूया. खूप मजा येते लिया, आमका पण प्रवास करूक आवडत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण याच्या पुढे पण ज्यावेळी आपण प्रवास करू त्यावेळी आपण तुमच्या सोबत हे मुंबई गोवा हायवेचे अपडेट घेऊन येत असतं. आता खेड क्रॉस केला आणि इकडे आता आपण हॉटेल शोधतो. शेवटी आपलं हिशोब सेमच झालो आमचं, म्हणजे अगदी आम्ही चिपळूण पासून सगळा स्किप करत गेलो आणि अकडच्या साठी खेडच्या साठी आता हॉटेल बघतो. पण इकडे हॉटेलचे गोंधळ काय आहे की इकडे पार्किंग आता सगळा पूर्ण उन्हात, त्याच्यामुळे आम्ही थोडासा अजून पुढे जातो. वाजल्यात 2:30 असं म्हणा, लेटच झालेला असा. पण आता त्या मागच्या वेळच्या हॉटेलमध्ये जेवण जाऊचं नाही, कारण सर सर्व काय गावलेलो बोंबुल हे अशा सीएनजी हा काय रे 1 किलोमीटर अजून ह्या काय कामाक्षी पेट्रोलियम सेंटर 1 किलोमीटर हा लेफ्टला की राईटला बोर्ड मारलेले म्हणजे लेफ्ट साईडला असताना महाड राऊला 41 किलोमीटर. आता का तो नातूनगर मार्गे कोण जायत नसतं लागणार, ह्यो आता रस्तो सरळ झाला पोलादपूर. पूर्वी ज्यावेळी त्या पोलादपूरला आणि काम चालू होता कशेडी घाटाचे रस्तो खराब होतो त्यावेळी नातूनगर मार्गे जायची. हॉटेल काळकाई हॉटेल कोकण कट्टा फक्त 200 मीटर वरचा आपल्या कोकणची. आई कुठे काय करते बाबा, कुठे काय करतात बाबा, कामाला जातात सर बाबा, गर्दी नाही ऐक. खेडच्या पुढे गावलो आपल्या का कामाक्षी पेट्रोलियम सेंटर. इकडे आपण सीएनजी टँक आपलं फुल करतो. हाफ टँक असा, पण माझ्या मते तरी पण किती 234 ना, माझ्या मते बसतलो शेवटी 5-5.5 किलो बसतलो. आमच्या आई पण बोर्ड आहे, कामासाठी मुले पाहिजेत. तुझं बायोडाटा देऊया सर. काय त्याला गाडी किती काढल्या, पेट्रोल टाकूचा म्हणत असतं माका, पेट्रोल टाकूचा संपलं पुढे घालायचं काय माहिती. भरणे नाका टू कशेडी घाटाचा जो पाहतो म्हणजे अनुसया हॉटेल, तर ह्यो जो पॅच असा तर या पॅच मध्ये आपल्या पूर्ण स्ट्रेट रोड आणि एकदम चांगलो असो रस्तो मिळतात. तर बहुतेक जण या ठिकाणी पूर्ण 100-120 ने गाडी पळवतात आणि एका बसतात की या ठिकाणी इकडे पोलिसांच्या कॅमेऱ्याची गाडी असतं उभी
100% त्या ठिकाणी फाईन मारतात ते. आणि खरंच एकदम टर्निंगला किंवा जे डिवायडरच्या मधलं पोर्शन असतात, डायव्हर्जन असतात, त्याच ठिकाणी बरोबर उभे असतात कायचं तरी एकदम वळण वगैरे पकडून. त्यामुळे फाईन तर जबरदस्त बसतात. आमच्या समोर 1-2 जणांका फाईन बसलेले असतात. त्यामुळे या पोर्शन मध्ये एकदम सांभाळून यावा. ही खायची आहे डेपोची गाडी, परळ डेपोची गाडी, MG बॉडी चांगली बोलतात गाडी, अशोक लेलँड कंपनीची MG बॉडी. ती एवढी जुनी होऊन पण अजून बसवली, जरा टकटकीत तरी वाटतं. नातूनगर इकडनं काही ना तरी ना तो एक रस्तो हा, तो नातूनगर मार्ग डायरेक्ट महाडला बाहेर पडता. ज्यावेळी इकडनं कशेडी घाटातला रस्तो खराब होतो, पोलादपूरमध्ये काम चालू होता, त्यावेळी ते नातूनगर मार्ग पुढच्या डोंगराच्या अलीकडे असतो रे रस्तो. साध्या दरात महाड रावला 34 किलोमीटर. आपलं आता टप्पो असा येऊ पोलादपूर पर्यंत असा तो एसटीवालो असो काकडनं येलो फाटा मुंबई रत्नागिरी असो का गेलो रे तो अकडनं. त्यांना का डायव्हर्जन चुकवलं की काय तसाच वाटतं. लेफ्टलाच ठेव गाडी सर्व. जेवणासाठी बघूया आता काय हॉटेल मिळालं तर. हॉटेल सुरुची तुरुची दिवाणखवटी पण मस्त स्टेशन हा. मस्त भारी वाटतं एकदम संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण दिवा ट्रेनने मांडवीत प्रवास करतो ना, मस्त व्ह्यू वाटतं एकदम सनसेटचा व्ह्यू. काही धडाचा भेटला नाही. दिवाणखवटी हायस्कूल आज काय पोलीस नाहीत ना रे, दुपारचे काय नाहीत की कसा काय. आणि झाडा बघ कसली वाढली आहेत ती, म्हणजे तेवढी 4 झाडा वाढली आहेत. दत्त मंदिर भारतवाडी. कोकण रेल्वेचं ब्रिज इकडनं हे पण म्हणजे ट्रेन बघू पण भारी वाटतं. आणि ज्यावेळी आपण ट्रेनने प्रवास करतो तेव्हा हे रस्तो बघू पण भारी वाटतं. दोन्ही वेळा एकदम सॉलिड एक्सपिरियन्स मस्तपैकी. आणि आता पुढनं असा राईटला जाऊचं आपल्या, ज्या ठिकाणाहून आपण प्रवास करणार आहोत कशेडी घाटामध्ये. हॉटेल शिंदेशाही, हॉटेल विशाल रे, हॉटेल विशाल. चल घाल चालू हा चालू तर दिसतं. हॉटेल विशाल टॉयलेट असं रे. हॉटेल विशाल या ठिकाणी आपण जॉब थांबलो आणि आपण व्हेज थाळी मागवली असा. आणि व्हेज थाळीमध्ये आपला भात, त्याच्यानंतर चपाती, इकडे एक छोलेची भाजी, एक ही सुकी भाजी असा, डाळ असा, त्याच्यानंतर दही, लोणचा, कांदो, पापड, खूप भारी. तर इकडची चव तर एकदम सॉलिडच असतं. मागच्या वेळी आम्ही चिकन थाळी ट्राय केलेली, तर ह्या हॉटेल आपण मिस केलेला, मागे थांबलेला जॉब, आणि तिकडे आमचा अनुभव खूप बेकार होतो. तर इकडची जेवणाची चव एकदम चांगली असते, म्हणून आम्ही पुन्हा एकदा ह्या ठिकाणी हॉटेलला थांबलो. तुम्ही पण थांबा शकतास. तुम्ही खेडमधून कशेडीच्या ठिकाणी येताना रेल्वे ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे लेफ्ट साईडला विशाल हॉटेल अधिकाचा, कारण रेल्वे ब्रिज लय पाठी केलो. हो अधिका रेल्वे ब्रिजच्या लय पुढे असं अगदी कशेडी टनेलच्या थोडासा म्हणजे घाटाच्या अलीकडे इकडे. चला आता जॉब सुरुवात करूया. इकडे असं आपलं रेल्वेचं ब्रिज जो खेडच्या इकडे क्रॉस होता, आणि या ठिकाणी असा हॉटेल विशाल. तर खूप सुंदर असा घरगुती पद्धतीचा जेवण मिळतं. तर आपलं आता जस्ट जेवण झाला. आपण व्हेज थाळी मागवलेली आणि हे असत दादा. तर आम्ही एक म्हणजे साधारण 1 वर्षापूर्वी का 1.5 वर्षापूर्वी इलेलो, तेव्हा पण हे जोक थांबलेलो आणि आज पुन्हा एकदा इलो. खूप सुंदर असं जेवण असतं आणि त्यांच्याकडे बघा सगळे प्रकार असतात. व्हेज थाळी, पनीर थाळी, चिकन थाळी, अंडा करी थाळी आणि बांगडा थाळी. सोबत नाश्त्यासाठी वगैरे पण इकडे वडा, उसळ, मिसळ पाव वगैरे, बटाटा भजी, चहा, नाश्ता तुमका सगळं मिळतं. दादा तुमचं नाव कसं? विवेक मोरे. तर या दादांका नक्की संपर्क करा.
तर त्यांचा नंबर पण असा स्क्रीनवर दिलेलो. तर जर तुम्ही येत असाल तर इकडे या ठिकाणी नक्की भेट द्यावा. खूप सुंदर इकडे बसाक वगैरे व्यवस्था चांगली असा, फॅन वगैरे असत आणि जेवणाची क्वालिटी तर एक नंबर असं. तर मस्त चांगला जेवण होता. नक्की भेट द्यावा ह्या हॉटेलला. तर आपण आता चाललो आपल्या पुढच्या प्रवासाक आणि आपली गाडी या ठिकाणी रेडी असा. चला चला आपण आता इकडून कशेडी घाटाला होतो बरोबर असतो. होय. तर सरळ रस्तो गेलो तो कशेडी टनेल. तर दोन्ही लेन चालू असत आणि हॉटेल अनुसायच्या इकडे एक डायव्हर्जन असा आणि इकडून आपण जातो कशेडी घाटान. वा, भरपूर वर्षांनी प्रवास करतो आणि तसं म्हणजे आमका काय हेच नाही म्हणजे प्रवासाचा काय आमका म्हणजे एवढ्या टायमिंग मध्ये थंय पोचायचं अशी काय आमची काही एक भानगडी नाही. मस्तपैकी प्रवास एन्जॉय करूचो आपल्या का. चला आता कशेडी घाट बघूया कसं होतं. इकडनं तर कोण आता येतच नाही म्हणा. जे आपले या ठिकाणी गावं असतात किंवा वाडी वगैरे असतील तर तेच फक्त जे लोकल असतले ते या ठिकाणाहून ट्रॅव्हल करत असतले. आणि आम्ही चाललो की कशेडी घाटाची परिस्थिती बघू. कारण कशेडी घाट कशी असं बोला नको पुन्हा खरोखरच येत कोणतरी. तो पण तोच विचार करत असतो लोकांची पण चालवा गाडी नाही. पण एकेकाळी किती गाड्या गेल्या असतील, किती लोकांच्या आठवणी असतात. आठवणी हो. आणि म्हणजे भरपूरच. आता मी जेव्हा थांबलेलो होतो बाजूलाच गाडीच्या पुन्हा पडलो. पुढे पडलो. हो पण ठीक आहे ना, थोडस जर पाठी पडलो असतो तर असले कांदे लावते. कांदे लावचे. पावसातून कशेडी घाटातूनच जायचं. मस्त असं धुके असता, पाऊस पडत असता. त्याच्या पुढे एक आंब्याचं एक झाड हा मस्त. ते थांबी त्याचे काय पिटके गावचे आहेत काय आंबे धरलेत मध्ये गाडी अरे पिटके कच्चे आहेत अजून. गजानन महाराज मंदिर कशेडी. वा, एक वेगळा अनुभव. रेग्युलर आपल्या किती जवळपास पाऊण तास लागा ना क्रॉस करू रस्तो. म्हणजे जर विदाऊट ट्रॅफिक गावले लोडेड लाईनीवाले झालं 1 तास झालं. ट्रकवाले इथं नाही आता नाही. आता फक्त लोकलचे जे आपले छोटे गाडी असतील ते एखाद्या वेळेस इले आणि आमच्यासारखे कोणच नाही तर. हा ज्यांका खरोखरच म्हणजे मुंबई गोवा हायवे म्हणजे त्यांचं जिव्हाळ्याचा विषय तेच असे वडी काढून घेऊ शकतो. बाकी कोण नाही. बाकी सगळेजण आपापल्या कामाच्या व्यापात की आपल्या केवढ्या टायमिंग मध्ये या ठिकाणी पोहोचायचा. त्याच्यामुळे सगळेजण नुसते आपले सुसाट नुसते स्पीड मारत माका याच्या पुढे जाऊचा. बाकी त्यांचं ध्येय काय नाही. थोडी खडी टाकले कोणी रस्तो केले नाही. यो कार्पेट केले नाही या अपघात प्रवास करायचं. हो खाली कोणच नाही बघ ना घाटात. एकेकाळी कशी गर्दी असते. गर्दी एनी टाइम कधी पण ये. फुल किचाट. सॅमसंग झालं पूर्ण सॅमसंग. एवढं म्हणजे सॅमसंग कधीच बघितलं नाही. पण या बाईकने नाही येऊ शकत. काय बाईकने हो बघ ना किती कडे आहे. हो सायली आणि सचिन लग्न सह्याद्री एक्सप्रेस हे मधलं पॅच केलं नाही रे. बोलणार ना येतात म्हटलं कारण आता ह्या रस्त्याने कोण येणार नाही. तर रस्तो करून काय उपयोग आहे का. थोडंफार आपली मलमपट्टी करतील. नॉर्मल खड्डे असेल ते आपले भरतील. पण आता लक्ष कोण देणार. कारण मेन तर हायवे आता तो झालो. इकडनं गाडी तर काय येणार नाही काय नाही. पण स्पेअर ठेवू शकतो. हा स्पेअर साठी काहीतरी बोगदो कोसळलो काय झाला. इमर्जन्सी साठी ठेवू शकतात. तिकडे काय समजा लँडस्लाईड वगैरे त्या टनेलच्या रोडवर वगैरे झाला तर ठीक आहे चलता. गाडी शिकणाऱ्यांसाठी एक नंबर हा होय रे होय. सर्व एक तो गाड़ी अच्छी तरह से सीखेगा नहीं तो सीधा ऊपर जाएगा. खड्डे ह्यात जर असेच जर रोवलो असतो तर काय परिस्थिती झाली असते ना. नुसता पूर्ण धूळ आणि धूळ झाली असते. तेव्हा आपल्या त्या टोकाक जाऊचा. आता मंदिर दिसतं ना तिकडे जाऊचा आपल्या टोकाक. भारी ना. पण एवढं सॅमसंग कधीच नाही बघितलं कशा
ते भूतांची स्टोरी जो तो येतात त्यांना ते कशेडीच्या भूतांची स्टोरीच आठवतात. आमका तरी अनुभव नाही कधी गेलो असं, कारण कशेडी घाटातून आम्ही भरपूर वेळा प्रवास केलो, तो पण एकदम नाईटला वगैरे. मस्त वाटतं ड्रायव्हिंग करून थोडंसं गाडी नाही काय खतरनाक सुमसाम हमारी. त्या पावसात पण मस्त होतं रे, फक्त हे ना थोडीशी ना खड्डे जरा फक्त भरू हवे, तर अजून मजा आहेत प्रवास करून, होय की ना अमित? म्हणजे ह्या वेळची आपली जी पावसाळी ट्रिप असणार ती कशेडीतनच आपण पाडून काय करते ते कोवळे आंबे, कच्चे आंबे, पिकलेले बिटके असतील तर ठीक आहे. आमच्याकडे देते तुका आंबे बिटकेचे. हापूस नाही गावाचो, आज हापूस दातावर नाही मारूच आहे तुझ्या. 600 रुपये डझन. बिटके आपले घेऊन जा, लोणच्या कोय असतील, घरात घालू कोय असतील, मुरांबू गुरु कोय असतील, ते घेऊन जा बिंदास. कसले पण आंबे म्हणजे हे आणि असं 15-20 दिवसानंतर होय कोण असं ह्यावर रस्त्याने फक्त कोणी घेऊन यायची आरामात. पण ह्या प्रत्येक आंब्यांची एक चव वेगळी असतात. काही आंबे असतात ते असे म्हणजे एकदम गोड असतात, काही मिरमिरीत असतात, काही खोबऱ्याचे असतात. नाही असतात नावच असतं तशी. तो खोबरा आंबो मोठो असतो, तो बिटके आंबो नाही, तो नारळी आंबो म्हणतात. आमच्या म्हणजे बाजूची कलामा ना, बाजूची बाग आहे, त्यांच्या बागेत होतो. त्याच्याकडे वरच्या त्या वळणाकडे थांबाय होय. त्यांना मस्तपैकी फोटो काढूया, थोडं जरा व्ह्यू एन्जॉय करूया आणि मग आपण पोलादपूरच्या दिशेने जाऊया. कशेडी घाट तिकडनं बोगद्याचं व्ह्यू काही ना दिसता बघू. इकडनं काही ना वर्ण नाही ना दिसत, तो रस्तो दिसता खाली. आयुष्यावर बघूच, आयुष्यभर बघूचं ह्यो आता क्वचित बघूक मिळत ना, कारण इकडनं येणारे खूप कमी जण असतले. पण अजूनपर्यंत एक पण कोण अजूनपर्यंत तरी कोण नाही गावलं. आणि आपण विदाऊट स्किप दाखवणार. व्हिडिओ किती पण लांब होते, अगदी तासाभराची व्हिडिओ का असेल, पण आपण विदाऊट स्किप या ठिकाणी काही सगळे फुटेज दाखवतो की प्रत्येक वळणात कशेडी घाट कसं असतो. रस्ता सालाबाद प्रमाणे खराब आहे, जसं की आधी होतो त्याच्यात काय फरक नाही. ह्या कुठलं मंदिर नाही, छोटंसं मंदिर आहे, पण इकडे बोर्ड वगैरे काय नाही. पण आता उलट ह्या घाटात ना पावसात थोडं म्हणजे दुर्लक्ष केल्यानंतर थोडं मेंटेनन्स त्याचं होय नाही, तर ह्या सगळ्यांना खाली खाली येला की असंच ठेवतले, त्याकडे कोण बघूचे नाही, लक्ष नाही टाकूचे. कळलं सर का? आपल्या घेऊचा लागतं लक्ष टाकू. अमित कोरा गमेला कटर आता इतक्या काय रे तोंड पडलो गेलो कधीपासून चालतो असं नाही होय. ते थंबनेल मध्ये ते हाईप दाखवतात, ते एवढं मोठं धोंड होईल कशेडी घाटात रोडवर. आई शपथ असले क्लिक असतात व्हिडिओत काय नाही की नाही. तसं आपल्याला जमत नाही करू. इकडे आता एक गोष्ट झाली भाई, सगळी ना झाडा वगैरे सगळे रस्त्यापर्यंत कटर मारू. हा आमच्या कटर घेऊन ये. इकडे आग घातली नाही की आग लागली यार. समाजकंटक काय असतं, काही समाजकंटक धुम्रपानवाले. पण याच्यात पावसात ह्यो थोडं माझ्या मते डेंजर होणार. काय राहणार आता तितकं करत हो, तरी पण इकडे काम करतात ते रिटर्निंग वॉल तर केले हो. नाही रे रस्तो ना ठेवणार आहे, मेंटेन ठेवणार. आता एवढं रिटर्निंग वॉल केल्याने म्हटल्यावर त्यांना खड्डे बुजवूक काय प्रॉब्लेमच नाही, कारण ती रिटर्निंग वॉल नंतरची गोष्ट आहे. पहिली भलेही तुम्ही बारको ठेवा, पण ठेवा, कारण कसं बोगद्यात काय प्रॉब्लेम झालो कधी काय रस्त्यात ट्रॅफिक करू शकतो, तोचा विषय ना. आणि असे आमच्यासारखे कोण नाही कोण असे फिरणारे येतले. एक हिल स्टेशन म्हणून पण होऊ शकतं, जसं आता आंबोली वगैरे असं सारखं पण होऊ शकतं. कशेडी 8:30 मिनिटं झाली आणि आपण
50% घाट चढलो आणि इकडे जसं घाटाच्या वरती येलो तसा एकदम पूर्ण खडीचा नसते रस्त्यात. असं सर्व कधी घाटात ड्रायव्हिंग केलेलं काहीच्या ह्या रस्त्यात. दगड इल्यात खाली. मग पावसात रिस्की होणार आणि पावसात तू असं कन्फर्म सांगू शकत नाही की रस्तो चालू आहे की नाही तो. तर इकडे कोणाचं लक्षात नसतो ना. इकडे वरती हॉटेल असत किंवा घरा असत ती बंद झाली असते ना, ती असतली चालू, पण त्यांची जी दुकानं वगैरे त्यांना आता रिस्पॉन्स कायच नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी बंद केल्याने असतली. पण जी मूळ घरातच असतली. दरड कोसळण्याचा संभव आहे. यो दरड लँडस्लाइड एरिया. केदार घाटी में आपका स्वागत है. ही बघ अशी रानाची आईले ती वेलकाटा काय रवलेलं असतं. हा सगळा पेचीत घेऊन गेले असते ना गाडीवाले. काटिये बिटिये सगळा दगड बिगड रस्त्यावर इलेले आहेत. होय हे काय या पावसात रिस्की आहे ना. हे पैसे पण रिटर्निंग वॉल करतात. किती रिस्की असला तरी होऊया. येस बरोबर. हो हे लोकलच असते. इकडे काम सुरू आहे, रिटर्निंग वॉल घालतात. ह्यो रस्तो खराब आहे सर. पण आता काय खराब आहे किंवा नाही काय, रस्तो हा तो महत्वाचा आहे. गाडी येत नाही त्याच्यामुळे काय फरक नाही पडत. ज्या रस्त्यात मेन म्हणजे तिकडून ट्रॅव्हलिंग होता तिकडचे खड्डे बुजवत नाही सरकार, तर अकडचे काय बुजवतात जिकडनं कोण येत नाही ते. एवढं वेळ कोणाकडे हा तिकडे चालू आहे तिकडे लक्ष नाही देव. मुंबई गोवा हायवेचीच कंडिशन बघणार. आता हे ना, आता वरती असे थांबूया मस्तपैकी, कारण पूर्ण घाटाचं व्ह्यू दाखवूया. हो पूर्ण युरोपियन टाईप. ऐसर तर किती ट्रॅफिक लागायचं, अगदी गाड्यांचं नुसती लाईनीवर लाईन आणि नुसते खड्डे. इकडे मोठा वाटतं रे स्वामी समर्थ. चला आपण आपली गाडी इकडे पार्क केली आणि ह्यो ऐसर नुसता एवढा ट्रॅफिक असायचा कधीच असं एवढा सामसूम बघितला नाही. आणि रस्त्यावर पूर्ण सगळी खडी असा. आणि इकडनं खालून आता आपण कशेडी घाटाचं दऱ्यांचं वगैरे व्ह्यू बघूया. हे तो बघ रस्तो तकडे दिसतात, तो बघ टनेल. इकडनं खालून आपल्या पूर्ण आपले घाटातून इलवतो पूर्ण व्ह्यू दिसतं. आणि तो आपलं नवीन मुंबई गोवा हायवे तिकडून सगळे ते काय तो तसं डोंगर राहतो जे सगळे गाडी जातात ना. हे बघ जिकडे आता रस्तो एंड होता ना तो टनेल. हो एक लेन तकडना एक लेन अकडना, त्याच्या अलीकडचा तो ब्रिज तो काय. हो मका बरोबर लक्षात आ. सही. आपण आता इकडे पोलादपूर साईडला भोगाव साईडला मस्त आहे ना. तर एकदम पावसात भारी वाटतं रे या. मस्त प्रश्नच नाही. आणि बाकी कोणच नाही तिकडे. आम्हीच कसा वाटतं पहिल्यांदा असं थांबलं असतं ना. मी पण पहिल्यांदाच थांबलं, नाही तर असं थांबायचा विषयच नाही. ट्रॅफिक मध्येच अक्षरशः कंटाळ पोकळ आता खाली. चला इन्शुरन्स काढलेलो. हो त्याचं इन्शुरन्स काढलेलो, 2 काढलेले आहेत इन्शुरन्स. मनान तो असं वडी काढता. अकडनं उतरायचा ना आपल्या. राजा लांब लावतोय, सीट बेल्ट लावतोय, जरा धीर धर, आरडा नको. पण ह्यो पावसात माझ्या मध्ये बंदच ठेवतील. हो किंवा लोकल लोकांसाठी हे पावसात बंदच ठेवतील. काय रे मंदिर आता मोठा. तर आपण आता निघालो कशेडी घाटाच्या टॉपवरून. तर इकडून थांबलेलो, बरा मस्त व्ह्यू बघितलो. आता वाजल्यात किती वाजलेत रे? 4 वाजलेत. आणि आपण पोचलो कशेडी घाटाच्या टॉपवर. ही सगळी हॉटेल बंद झाली ना रे. तर एक थोडीशी भुशारी दुकानं चालू आहेत लोकल गावातली असते. हो श्रीराम भुवन असंच हॉटेल चालू इकडे. याच्यामुळे रे हा इकडे श्री स्वामी समर्थ मंदिर कशेडी. हा मग ह्या मठासाठी येत असतील इकडे लोक. हे का इकडे टेम्पो ट्रॅव्हलर आणि सगळे लागले आहेत. म्हणजे
इथून आपले म्हणजे रस्तो बंद नाही करूचे. हा रस्तो नाही बंद करूचे. मठात इकडे येतले लोक. आता ना ह्या अमित रस्तो आता ह्या बाजू तो दिसलो तिकडे गेलो रस्तो. या साईड जरा चांगलं दिसता ना रस्तो. बहुतेक कदाचित ह्या बाजून मेंटेन केले नाही असं. हा तिकडच्या बाजून जरा रस्त्याची परिस्थिती खराब होती. इकडच्या बाजून रस्तो चांगला दिसता. आता कुठपर्यंत चांगला काय माहिती. इकडे मग बघितलं ना आहे ना थोडस पुढे गेलंस की इकडे सगळे ट्रॅफिक पोलीस कन्फर्म ठरलेलेच आणि थांबवणारच ह्या साईडला. हो इकडे पैशारी 2-4 वळणं आहेत ना. अरे तो प्रतापगड दर्शन हे काय बघूक मिळतं काय. आंबे पिकलेले नसतील एवढ्यात नाही पिकायचे. हो सर्व्या पुढे आहे ना तो. हो पण आहे ना का दिसता का प्रतापगड. आता दिसा शकतो आपण ट्राय करू बरं. बोर्ड तर दिसा हो प्रतापगड. पहिला ता गाव नंतर आहे ना प्रतापगड. खाली गावात रे. गावात खाली हो भोगाव वगैरे. ते आपण तिकडनं खेडच्या साईडने गेलो. आता इकडे भोगाव साईडला. इकडे रस्तो तरी चांगलो आहे. पॅचवर्क केल्याने हे बघ सगळे बुजवल्याने पण इथून ठेवल्याने ना तरी भरपूर झालो. मी आभारी. खूप झालं तरी पण जरा बरा वाटलं ना कशिडे घाटातून येऊन. म्हणजे चढण्यापेक्षा उतरताना मस्त. उतरताना चांगलं वाटतं एकदम. इकडनं एकदम गर्द सावली. याच्यावर केलं यो प्रतापगड दर्शन पॉइंट काही ना दिसता. चल बघूया. माका बघूचाच कधी थांबाक नाही मिळाला. कसलो जाता असंच कधी उतारलेलो आहे ना. प्रतापगड दर्शन पॉइंट. इकडनं बघूया कसा दर्शन काय खय दिसता तो. खय अरे इकडनं ही जी टेकडी दिसता तर ती आमका वाटतं की प्रतापगड असा म्हणतो. कारण जो समोर पुढे गेलेलो जी तटबंदी असा तर त्या टाईपमध्ये ह्यो डोंगर दिसता. बाकी असा कुठला लेआउट ते का मॅच दिसत नाही. आणि बाकीचे ते थोडेसे असे धुरकट दिसतात. आम्ही गुगल लोकेशनला पण सर्च केला तर तिकडे पण थोडंफार तसा सिमिलरच म्हणजे थर्ड डोंगर दाखवता. ही एक पहिली लाईन, त्याच्या मागची ही दुसरी लाईन आणि त्याच्या मागची तिसरी लाईन. एक्झॅक्ट कोणाक माहिती असतात तर आमका कमेंट करून नक्की सांगा होय की नाही. कारण आम्ही आमच्या अंदाजानं आम्ही कॅल्क्युलेशन केला. प्रतापगड दर्शन. चला हे गाडी कशी सुसाट जात होत आहे ना. कसं जाता तिकडनं एक पण गाडी नाही. अकडनं 3-4 गाडी गेले. आता या मठात इलेले आहेत ते. हो कधी असं थांबलेलं विदाऊट पोलिसांनी. चपलाचा निघाला होय रे. विदाऊट पोलिसांनी थांबवल्याशिवाय असं थांबलेलं. माका तर 3-4 वेळा थांबवल्यानी ऐसरा. होय त्यात माका थांबवतच म्हणून मी सर्व्याक देते गाडी चालत. काय मार्को धबधबा असं आंघोळी की यानंतर. चला पुन्हा एकदा आपण आपल्या प्रवासात सुरुवात करतो. एकदम पुरुष उतराक काय नाही पण ह्याच्यामुळे कंट्रोल येतो गरमीमुळे. हो हा अरे बघ इकडे या करतात डांबरीकरण करतात. काय काय पेवर वगैरे रोलर पॅचवर्क चालू आहे. पुढे पण करतले तकडे करतले. कारण तिकडे म्हणून तर पहिला मग रिटर्निंग वॉलचा घेतल्याने होता काम. माझ्या मते ना रिकामी भेटलो तसा करून घेतात काम. बरोबर. नाहीतर कधी गावाचं नाही कधीच नाही गावाचो. आणि उलट आता तो ह्यो जो रस्तो होत ना तो एकदम चांगला होतो. कारण इकडे कधी वस्तू फ्री मिळालोच नाही. पूर्ण केले नाही. काम झाला की त्याच्यावरनं गाडी लगेच चालू की उकनाक सुरुवात. आणि हेवी ट्रक ना रे तर लगेच केल्या कामावरच्या जर मग ट्रक वगैरे गेलं तर काय राहतं रे त्याची क्वालिटी. हो हे आता बघ कसं एकदम स्मूथ मक्खन वाटतं एकदम. एकदम तुळतुळीत. पोटातलं पाणी हलत नाही. मगाशी जेवलेला पण हलत नाही. आणि ना आंबे किती आहेत बघतो. अरे हीच आंब्याची झाडं हवी. मी काय म्हणतोय थांबय मला पाडी
अरे नाही रे बाबा तू ह्या होय हा? पिकलेले होय आणि 15 दिवसांनी येशील तर मिळतील. हो मग गोणी घेऊन येऊया आपण आंब्यांसाठी खास वेगवेगळे टेस्ट करायचे. टेस्ट करायची आणि ते एक्झाम्पल द्यायचं हा, याची टेस्ट अशी आहे त्याची टेस्ट तशी आहे, या आंब्याची तो तोरा काढू नको या आंब्याची काढा. व्हायरल करूया व्हिडिओ. हा गुगल मॅपला टाकू. गुगल मॅपला टाकूया. मस्त आहे ना. एक नंबर. भारी वाटलं आज प्रवासाचा खरं आनंद घेत चाललो आपण. नाही तर रेग्युलर एक डेस्टिनेशन फायनल असतं आणि त्या डेस्टिनेशनच्या पाठीमागे जाऊसाठी नुसती आमची धावपळ चालू असतात. शब्द माझे थोडे पलटतात. म्हणजे नक्की तू काय पिलं? स्प्राईटच पिलं ना. शब्द असे कसे पलटायला लागले. त्याचे काय काय असे जड शब्द आता वापरूचे लागतात ना, कारण अमित शांत बसला ना पाठी. हे सगळं काम अमितचा होता. त्याची बरोबर. आणि झाडं बघ आंब्याची. अरे त्वरा पाडून तू काय करतोय? तुम्हाला काय डोळे लागले आहेत काय? होय पोलीस धरतात तोरा पाडल्यावर. मग एका आंबे 500 रुपये पाहिजे ना. किती हवे सांग. आमचं म्हणत चलो तुम्ही प्रतापगड दर्शनाक थांबलात, त्या घाटाच्या तई वरती थांबलात, पण माका आंबे पडूच्या तर 1 मिनिट थांबलाच नाही. कोल्याक द्राक्षी आंबट आमच्या कोवळे आहेत आंबे. मी तुका देते आंब्या. ह्यो मी तुका ना वचन देते. मी तुका वचन देते. वचन काय करायचं माहिती पावसात तडसून चढायचं तडसून उतरायचं तो रस्तो पकडायचो परत घर. बरोबर. तू काय म्हटलं मी ऐकलंय ना. संपला नाही एवढंच. ह्यो पॅच नेहमी खराबच असता आयुष्यात. कधी मी बघितलंय नाही चांगला रस्तो हा म्हणून. ऐसर वरना सगळा घसारता रे. रिटेनिंग वॉल हा तरी पण त्या वरना तो पाणी आहे ना सगळं गाळ सोडले नाही. हो पण मजा येईल या. आता वाजले 4:15 आणि आपण उतरतो कशाडी घाट. मस्त प्रवास चाललाय एकदम. पोलादपूर हो घाटात खाली उतरलो आपण. अमित आता हवा येतं एसीची नाही. तू नाही म्हणत नको आता. 4 वर एसी या. तो मंगो फॅमिली ते काय ते उलट तुझ्यापेक्षा गाडीवर उडे मारतील. पण ते गाडी खाली गावाचे नाही. गाजमीट टाकतो. ह्या पण भारी होता ना इसा स्पॉट. मग असला एकदम हिरवळ करत हिरवळ. आंब्याची झाडं बघ रे. कसली झाडं बघ किती ती व्हरायटी असतात. त्यात नवीन हायवे ना असलेच आपण एक ह्या काढूया की जे कोण आंबे खातील ना त्यांनी हायवेच्या बाजूक पार आंबे टाका. नाही ना मग ते आंब्याची झाड आहे. नाहीतरी काय हे लावचे नाही म्हणा. आणि लावले नाही तरी काय बघूचे नाही. आहे की नाही. रस्तो मात्र इकडे चांगलं केलं नाही. तिकडे जरा घाट चढताना जरा थोडस खराब होतो. इकडनं रस्त्याचं काम चालू असं. खालच्या वाडीत इकडे असं कशात काय लावले नाही. आहे ना खालना रस्ता की काय हायवे जॉईन होता. खालला ढासाळला असताना काय. इकडनं बघ कसा पडता आता सगळं. इलव होतो बघ नवीन रस्तो. भारी मस्त ना. अरे किती वेळ लागलो आपल्या ही उतराक आपल्या का तरी काय 5.5 मिनिटं आणि तकडनं एक 9-10 मिनिटं लागली. 15 मिनिटात आपण चढण उतरलं. मग नाहीतरी हकडनं पण 5-1 मिनिटं लागलीच असती ना. असं काय झाला टायर पंक्चर झालं. तर आपण पुन्हा एकदा जॉईन झालो आपल्या नवीन टायमिंग मुंबई गोवा हायवे चेक करूया. किती टाइम. आता टनेल मधून असं घुसायचं त्या टनेलची व्हिडिओ काढायची तकडनं परत उलटा यायचा.
असंच फिरत बसायचं ना, काय मजा येत. नाही पण आपण इल्लो गेल्या टायमात तेव्हा एकच टनेल चालू होतं. एकच टनेल, आता तो पण टनेल चालू झालो. हल्लीच आता चालू झालं. होळीच्या टायमात काहीतरी चालू केल्याने, नंतर मध्ये पुन्हा बंद केल्याने होतो, नंतर पुन्हा चालू केल्याने तो रस्तो. अलिबाग 138, पनवेल 150 आणि मुंबई 187. आपण पोचतो अलिबागला जाऊया. आणि थायना भाऊ त्याच्या काय ती मांडवा जेट्टी आहे ना अलिबागला. मांडवा जेट्टी मधून आपण पणजीत जाऊया. हो पणजीत भाऊच्या धक्क्यावर मुंबईत गेलो. पणजी जाऊया. पणजीत म्हटलं कुठून घुसलो घेतला. आता कसं बघ गाडी पार्क केल्या ना ती कट्टू कट. कोणतरी प्रोफेशनल हे वाहतो ड्रायव्हर. आता जरा ट्रॅफिक कमी झाला काय रे. हो एवढे गाडी नाही दिसतच ना. घाटात उतरलं तर तुला ट्रॅफिक कमीच वाटला. आता रस्त्यात पण एवढ्या गाडी दिसत नाही रस्त्याकडे. अरे आपलं स्पीड काय, त्यांचं स्पीड काय. ते पोचले असते हो चल आपण आता पोचतो पोलादपूरला. तर नेक्स्ट व्हिडिओ आपलो असतो पोलादपूर ते महाड. हे बघ इकडे या करतात हो त्या ड्रिल मारून त्या का असं माका वाटतं जाळी लावतले. तर नेक्स्ट व्हिडिओ आपलो असतो पोलादपूर टू महाड. तर त्या रोडचे देखील अपडेट नक्की बघा. नंतर असतो महाड टू मानगाव. तर बघूया आपल्याला काळोख पडेपर्यंत जास्तीत जास्त मुंबई गोवा हायवेचे अपडेट तुमका देऊचे असतात. कारण नाईटला एवढे फुटेज काही चांगले येत नाही आणि त्याच्यात एवढे आपल्या काय रोडची कंडिशन बघू कवत नाही.